मंडळी सकाळ झालेली आहे आणि पाऊस आपल्याकडे जोरदार पडत आहे डोंबिवलीमध्ये. तर आज काहीतरी असं चांगलं नाश्ता करायचं म्हणजे तर भुर्जी पावचा आज बेत आखलेला आहे. तर तुम्ही पण बघा कसा आहे आणि तुम्ही पण करून पहा आणि चांगलं झाल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर तुम्हाला दाखवतात पप्पा बनवत आहेत भुर्जी पाव. तर नक्कीच बघा व्हिडिओ. तर मंडळी आता आपला कांदा आणि टमाटाचा थोडा हे झालेला आहे. हां, आणि इकडे 3 अंडी घेतलेली आहेत आणि हळद, मीठ आणि हळद असे 3-4 इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. आज तुम्ही बघू शकता. फर्स्ट आपण हळद घातलेली आहे. तर मंडळी याच्यामध्ये आता आपण मिरची पावडर टाकलेली आहे. हळद, मिरची पावडर आणि एक धना पावडर ही टाकलेली आहे. आणि मंडळी हा आपला गरम मसाला आलेला आहे. याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि चवीपुरते मीठ टाकून घेणे. कांदा झाला सगळा मॉइश्चर झाला, जरा पाणी त्याच्यामधलं टमाट्यातलं की हे आपण मसाले टाकून घेतो. मग त्याच्यानंतर आपला फेमस असा आगरी मसाला टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि पूर्ण ढवळून घ्या जसं की ते कांदा टमाटाला मसाला लावून एकजीव होऊन जाईल. तर मंडळी आता आपण थेट कोथिंबीर घेण्यासाठी आलेलो आहे फ्रीजमध्ये. याच्यामध्ये फर्स्ट अंड टाकून घेतलेला आहे आपण आणि आपण 3ही अंडी अशा प्रकारे टाकायची आहेत. आपल्याला मिक्स करून टाकायची अशी नाही आहेत, डायरेक्ट टाकायची आहे. मिक्स करून टाकलं तरी चालेल, काय टेन्शन नाही. पण याच्यामध्ये अशीच टाकायची 3 अंडी आणि मग ती डायरेक्ट ढवळून घ्यायची, जेणेकरून आपली भुर्जी चांगली होईल. अशी परतून घ्यायची. तुमच्याकडे मॅशर असतील तर त्यांनी मॅश पण करून घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून तो कांदा पण तुम्हाला जास्त असा तोडायला लागणार नाही. आम्हाला ही अशी सवय आहे. मंडई जर झाऱ्याने अशी मॅश करून घ्या तुम्ही, जेणेकरून ते कांदा मोठा राहणार नाही आणि पूर्ण असा पातळ होईल पूर्ण. आता थोडा मंडई भुर्जी सुकेल, मग ती एकदम मस्त दिसेल अशी सुकी वाफवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये. आता आपण डायरेक्ट डिश ठेवूया. मस्तपैकी डिश ठेवल्यानंतर मंडई 4-5 मिनटं तुम्ही जर 2 मिनटं वाफेवर ठेवली तर पटापट आपली अशी भुर्जी रेडी होते. ती तुम्हाला मी आता दाखवतोच. आणि आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे, ती थोड्याच वेळात कट करून वरती शिंपडून घ्या. मंडई आपली बारीक चॉप केलेली कोथिंबीर रेडी आहे. इथे मस्त आपल्या वाफ आलेली आहे एक मस्तपैकी आणि भुर्जी चांगल्या प्रमाणे शिजलेली आहे प्रकारे. मस्तपैकी गरमागरम आपली भुर्जी रेडी आहे आणि त्याच्यावरती आपण मस्त कोथिंबीर शिंपडून घेतलेली आहे, जेणेकरून चांगला वास येईल. एक नंबर असा पाव गरम करायचे, सुगंध एकच नंबर सुटलेला आहे. आणि या पावसाच्या अशा गारव्यामध्ये थंडीमध्ये मस्तच वाटते, एक नंबरच वाटते. आणि भुर्जी आपल्या अंगासाठी उपदार असते, एक नंबरच. तुम्ही पण करा आणि खावा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. आता आपल्याला पाव गरम करायला घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताच आपल्या इथे जाम मुसळधार असा पाऊस पडलेला आहे. ते बघू शकताच मंडळी, जाम पाऊस पडतोय. एकदम थंडीचं वातावरण पडलेलं आहे, झालेलं आहे एकदम मस्तपैकी. आज जाम पाऊस होता, जाम सगळं ओलं झालेलं आहे डोंबिवलीमध्ये. चिंब वेळात आपला ही पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं तूप टाकून घ्या आणि आपण आता मस्तपैकी पाव गरमागरम करू एकदम. मंडई आलेले आहेत पाव.
गरम करा एक नंबर मस्तपैकी, आणि मस्तपैकी सकाळ सकाळी भुर्जी करा आणि खावा, नक्कीच तुम्हाला आवडेल. पाव पण बेकरीतनं आलेले आहेत त्यामुळे एकदम मस्तच पाव आहेत, कुठेही करगली नाही आहेत. आता मस्त आपण कडकडीत असे भाजून घेऊया, कुरकुरीत होतील जेणेकरून मस्तपैकी, आणि सर्व करायला घेऊया. आपला हा संडे स्पेशल नाश्ता झालेला आहे, एक नंबर रेडी. तर बघू शकता तुम्ही भुर्जी आणि पाव हा आजचा बेद आहे, आणि पाव आपले एकदम मस्तपैकी कुरकुरीत सगळं झालेलं आहे. तर आपण खायला रेडी आहे. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब, लाईक करा आणि शेअर करा.